Uh, we are at Bid today. In a Bid district, there is a place called Ambezogai. The whole of Bid district is declared as drought prone. And today we are at this small hamlet in Bid, and where we have come to interact with certain organic farmers. And these particular farmers are looking out for cooperation in regards to buy their produce, organic produce, and market it into the city. This is a small office of this particular NGO, which is working closely with the farmers. And we are here to interact with the farmers and see what is there to offer and see what best we can do to the farmers. And I think so it's a very good opportunity for the consumers in Mumbai or the cities that they need out to promote this kind of food which is free of chemicals and pesticides, and it's a produce which is directly bought from the farmers. So they get a right fair price for their produce. In turn, the consumers also benefited as organic produce or organic products are way costly. So this is an initiative with regards to that. We are entering the office here. ऑर्गॅनिक चाललंय आपलं त्याच्यामध्ये लक्षात येईल तर तो म्हणजे मी तर इथं आम्ही काही शेतकऱ्यांना बोललो होतो की तुम्ही पैसे त्यांच्याकडून 500 रुपये आपण घेतले आणि त्यांना हे करायला लावलं, ऑर्गॅनिक करायला लावलं तर लोक करायला तयार होते. तुम्ही मार्केट झालं तेव्हा तुम्ही एकदा परत ते संकल्पना मांडा कसली, कारण की आज काय होतं की पहिले ऑर्गॅनिक घेणार का पहिले ऑर्गॅनिक प्रोड्यूस घ्या नंतर सर्टिफिकेशन करा. हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा, तुम्ही जसं मला समजवलं ना तसं पर्यंत त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम की आज आता आम्ही 10 वर्षापासून जेव्हा ऑर्गॅनिक करतोय, ऑर्गॅनिक करत असताना पूर्वी काय होतं की ऑर्गॅनिक करत असताना लोकच घाबरत होते. आता लोक स्वतः करायला तयार आहे, पण ऑर्गॅनिक केलं तर मार्केटचा जो प्रॉब्लेम आहे की मार्केट आहे का नाही. मार्केट करायला गेलं तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट मागतात आणि सर्टिफिकेट मागायची जेव्हा वेळ येते सर्टिफिकेटला पैसे लागतात. इकोसर्टची फीस सगळ्यात जास्त आहे, 8,000 रुपये त्यांची फीस आता इंडिव्हिज्युअली झालेली आहे. किंवा इकोसर्ट किंवा कोणतेही जास्त कोणतेही घ्या. नाही, इकोसर्टची 8,500 आहे आणि दुसऱ्या कंट्रोल युनियन त्यांचे 25,000 रुपये लागतात. फीस जास्त असेल काही हरकत नाही, पण एवढी फीस जर द्यायची असेल तर ती फीस द्यायची ते फीस निघणार आहे का ती. ते मार्केट शेतकऱ्याच्या क्षेत्रात म्हणजे त्याला त्याचा प्रोड्यूस जाऊन त्याला तेवढे पैसे जर जास्त भेटत असतील तर तेवढी फीस द्यायला तयार आहे. पण प्रॉब्लेम काय होतं की समजा हे सगळं करायचं झालं तर मार्केट जे आहे मार्केट भेटत नाही. आता समजा आता आपल्याकडे शेतकरी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही या साईडला येऊन बसणार जरा थोडं, म्हणजे इथे डार्क येतोय. नाही ठीक आहे, हरकत नाही, बसले राहा. मला एक सांगा, आता तुम्ही जो आपण सर्टिफिकेशन करूच बरोबर, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता शेतकरी आहेत ऑर्गॅनिक करतायत. आता शेतकरी ऑर्गॅनिक आहे सध्या करतात, त्यांचं ऑर्गॅनिक प्रोड्यूस आहे आपल्याकडे. नंतर PGSच्या द्वारे जे सर्टिफिकेशन केलेलं आहे तुम्ही त्याचा तो आधार आपल्याकडे राहील आणि जेणेकरून आपण हा माल आज मार्केटमध्ये 0 रेसिड्युअल किंवा नॅचरल ह्याच्या खाली आपण विकू शकू. हां, तुम्ही जरा त्याच्याबद्दल थोडं बोला. म्हणजे आता जे सांगितलं हां, पण विदाउट सर्टिफिकेशनच्या गोष्ट सोडून की आज आपली ग्राउंड सिच्युएशन काय आपल्याकडे, आता ग्राउंड सिच्युएशन तुमची अपेक्षा काय, तुम्ही सरळ तुमची अपेक्षा मांडा. माझी अपेक्षा हीच आहे की आता आम्ही 10 वर्ष म्हणजे करतोय ऑर्गॅनिक फार्मिंग, तर हे ऑर्गॅनिक फार्मिंगला माल आज मार्केट व्हायला पाहिजे. लोकांनाही गरज आहे, कस्टमरलाही गरज आहे किंवा ऑर्गॅनिक आम्हाला पाहिजे आहे. पण हे माल तिथं जाण्यासाठी किंवा हे करण्यासाठी कुणी जे रिटेलर आहेत किंवा ट्रेडर आहेत किंवा एक्सपोर्टर असतील कोणी असेल, आज त्यांच्याकडे कोणते प्रोडक्ट सांगितलं की ह्या शेतकऱ्याचा माझ्याकडे एवढा माल आहे, ते सांगतात की नाही हे नाही आम्हाला दुसरा पाहिजे काहीतरी. जसं आता थोडक्यात बिझनेस होत नाही. ऑर्गॅनिक शेतकरी का करावा जर त्याचा माल नाही विकला जात, मालच विकला जात नाही. आता व्हेजिटेबल्स आम्ही मध्यंतरी एकदा केलं होतं, करायला सोबत केलं होतं.
आता व्हेजिटेबल फार मोठं करायला गेलं तर तेवढी मोठी क्वांटिटी तयार होत नाही. आणि क्वांटिटी का तयार होत नाहीये तर सुरुवातीचे इनिशियल जे शेतकरी आहे ते इनिशियल शेतकऱ्यांचाच माल जात नाही, त्याच्यामुळे क्वांटिटी तयार होत नाही बॅक साईडला. कारण समजा एक 10 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, 10 शेतकऱ्यांचा भाजीपाला आपला इथून बॉम्बेला गेला आणि त्या ठिकाणी लोकांनी घेतला चांगल्या प्राइसमध्ये, तर बाकीची क्वांटिटी तयार होईल ना, तेव्हा मग ती ट्रान्सपोर्ट सुद्धा परवडेल. आज मोठा शेतकरी तिथला बॉम्बे जाऊन ट्रेड असते बोलतो मला भाजीपाला पाहिजे तर फार मोठ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे आणि मला एकच व्हरायटी पाहिजे, जास्त मोठी पाहिजे. ती एकच व्हरायटी त्याला मोठी द्यायला गेली वापर प्रॉब्लेम. आपलं नाव? नमस्कार. चंद्रकांत टोनगे. अच्छा, आपण शेतकरी आहात, जैविक शेती करत आहात आणि किती वर्ष करतात? 3 वर्ष. 3 वर्ष करतात. अच्छा, आता सध्या तुमच्याकडे काय काय जैविक शेतीमधलं कोणतं उत्पादन? सोयाबीन आहे, कापूस आहे. ऊस आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे. अच्छा, आपलं नाव? हरिश्चंद्र गायकवाड. अच्छा, आपलं किती एकर शेती आहे? 3 एकर आहे. 3 एकर. आणि आपण जैविक शेती करा किती वर्ष झाली? 3 वर्ष होऊन गेले. 3 वर्ष होऊन गेले. काय काय सध्या तुमच्याकडे? सध्या ज्वारीचं पीक आहे हां आणि ऊस आहे. ऊस आहे. अच्छा, आपलं नाव काय? नमस्ते सर, मी आदमानी शिंदू बालासाहेब. एक 2 महिने झालं मी जॉईन झाले बचत गटावरचं काम सध्या पाहते, सर्व्हिस देणं आहे. इथे ऑफिसमध्ये तुमचं काय काम असते? ऑफिसमध्ये फील्डवरचं जास्त काम असतं. अच्छा, आणि फील्डवर्क म्हटलं का शेतकऱ्यांबरोबर काय म्हणजे त्यांच्याबरोबर कसला म्हणजे फील्डवर्कमध्ये काय काय होते? नाही सर, सध्या तरी मी 2 महिने जॉईन झाले. हां हां, बचत गटावरचंच काम करते. बचत गटाचं काम सेवा करतात. देणं. अच्छा, आपलं नाव? हां हां इथे फील्डवर करून काम करतो. हां हां जवळपास सेंद्रिय शेतीचं काम 40 गावामध्ये काम सुरू आहे. हां हां, त्याच्यामध्ये जवळपास आमचे 2000 शेतकरी आज तयार आहे, सेंद्रिय शेती करत आहे. हां. तुमची सध्याची इथे परिस्थिती कशी आहे? आपल्या दुष्काळ भागग्रस्त हा म्हणजे असा घोषित केलेला आहे का दुष्काळी भाग? केज तालुका आहे. अच्छा. हां, आणि आमचं अंबेजोगाई तालुक्यात पण काम सुरू आहे. हां हां, पण केज तालुका घोषित केलेला आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपलं नाव? निशिमंत आरामते. हां हां कार्यकर्ते म्हणून काम करते. हां हां. 40 गावातून 2000चे शेतकरी आहे. हां हां, हे प्रत्येकाला गाव असल्यामुळे तिथं आम्ही सेंद्रिय शेतीचेच काम करते. अच्छा. आपलं नाव? संगीता बनसोडे. मी पण सेंद्रिय शेतीवरतीच आपल्या इथं काम करते आणि 40 गावातून एकूण सर्वजण आम्ही मिळून काम करतात. त्याच्यामध्ये त्यांना सेंद्रिय शेती संबंधित पूर्ण माहिती, मग त्याच्यात खतं वगैरे सर्व. तर असे बरेच शेतकरी आहेत की ज्या आणि आपल्या इथं बाजार पण भरतो ना, त्या बाजारात पण या शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला इथे घेऊन येण्यासाठी त्यांनाही सांगतात आणि येतात ते लोक. पण त्यांना सध्या एवढा भाव वगैरे मिळत नाही, वेगळं काही मिळत नाही त्यांना त्याच्यामध्ये. ओके. मग ते थोडं निराश पण होतात त्याच्यामध्ये की वेगळं आम्हाला काही मिळत नाही. तुम्ही सांगतात आणि आम्ही करतो, कारण त्यांना सुरुवातीला लॉस होतो हां हां हां, आणि ते लॉस भरून निघायला वेळ लागतो. बरोबर. मग आम्ही ते म्हणतात की आम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं हां हां, आणि आम्ही ते करत आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली. हां हां. मग त्याचं असं काही वेगळं आम्हाला मार्केट पण उभा करून द्या. तर मग सध्या ते एवढं होत नाही. मग काही लोक मग आपल्या ह्याच्यामध्ये करत नाहीत, मग ते दुसरीकडून विकतात करतात. आता बरेच शेतकरी की ज्यांनी आमच्या सांगण्यानुसार सेंद्रिय करून त्यांनी माल पण उभा केला, तर ते माल विकण्यासाठी आमच्यापर्यंत येतात. हां मॅडम, हे सेंद्रिय आहे आणि याला काय करायचं, कसं करायचं? मार्केटमध्ये त्याला भाव मिळत नाही, मग त्याचं काय करायचं? थोडक्यात सेंद्रिय शेती केली पाहिजे हे सांगण्यात येत आहे, लोक करता येत आहे, पण त्याच्यासाठी बाजार भाव मिळत नाही. भाव नाही मिळाला की मग निराश होतात जरा. हा सध्याचा त्रास आहे. हा सध्याचा त्रास. मग सेंद्रिय का करावं? हां हां, तुम्ही तर म्हणताय की सेंद्रियला काही ना काही वेगळं आहे, भेटतं. मग आम्ही जर नेला आमचा बाजारात भाव आणि तुमच्या पद्धतीनं आम्ही त्यांना जर सांगितलं एवढं केलं आम्ही आणि या पद्धतीने काढलेलं आहे, हे कोणी दिलं तर अंकुर संस्थेने मार्गदर्शन केलं आणि त्याच्या अंतर्गत आम्ही केलं, मग ते सांगतात. मग तिथं वेगळं काही त्यांना भेटत नाहीये. जे 2 पैसे त्यांना वेगळे भेटावेत, त्यांनी जो खर्च केला, जे त्यांचं उत्पन्न कमी निघलं उत्पादन, तर त्याचा त्यांना कुठंतरी तो उत्पादनाचा जो घट आहे तो भरून निघावा, तर मार्केटमध्ये तरी निघावा, असं शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे. जर ते नाही मिळालं तर थोडं मग निराश होतात. आता मला सांगा काका की एक असतो बाजारभाव, कधी 30 असतो, कधी 40 असतो, असा म्हणजे क्विंटलच्या हिशोबाने तो फरकच असतो. तुमची अपेक्षा काय ज्यावेळेस तुम्ही बाजारभाव म्हणतात किंवा तुम्ही तुमचाच भाव म्हणतो की आपल्याला 2 पैसे जास्ती मिळाले पाहिजे सेंद्रिय असल्यामुळे, तुमची संकल्पना काय? नाही, घेतं म्हणजे खर्चाचा प्रॉब्लेम येतो आणि उत्पादनाचा त्याच्यावर जे काही खर्च पडतो
जर नैसर्गिक जे आतापर्यंत म्हणजे पाठीमागचं होतं त्याच्यानंतर मध्ये मध्यंतरी सगळं काय झालं रासायनिक झालं आणि रासायनिक मध्ये क्वालिटी ढासळली आणि ती क्वालिटी ढासळल्यानंतर त्या क्वालिटीचा जो रेट आहे त्याच रेटमध्ये जर हाय क्वालिटी आपली जात असेल तर मग ही तफावत कशी काय म्हणजे हे होत नाही मेंटेनन्स होत नाही शेतकऱ्याला. थोडक्यात आता समजा तुम्ही एखादा ऊस काढला तर ऊसचा एक सर्टन प्रोडक्शन कॉस्ट आहे म्हणजे कल्टिवेशन कॉस्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यावरती तुम्ही असं अपेक्षा करतात की त्याच्यावरती एक चांगला प्राइस मिळाला पाहिजे. हो ना, मिळालंच पाहिजे ना, कारण त्याची क्वालिटी आहे ना. पण तयार केलं होतं त्याचं त्यांना प्राइस त्यांना मिळालं नाही. क्वांटिटी कमी असेल जास्त असेल परंतु त्याची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटी प्रमाणे त्याचा रेट मिळाला पाहिजे. मिळायला पाहिजे ना. कांदा काढला होता परत आपल्यानुसार